नमस्कार. मी सौ मंजुषा कल्याण बुरुजवाले. संस्कृत भगवद्गीतेचा संपूर्ण 18वा अध्याय. अथाष्टादशोऽध्यायः. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्. त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच. काम्यानां कर्मणान्यासं सन्न्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन. सङ्गं त्यक्त्वा फलैश्चैव स त्यागः सात्विको मतः. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते. त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. अनिष्टमिष्टं मिश्रैः च त्रिविधं कर्मणः फलम्. भवत्यागिनां प्रीत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधम्. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पञ्चमम्. शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः. न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः. तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः. पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. ज्ञानैर्ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसङ्ग्रहः. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः. प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छृणुतान्यपि. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान् पृथग्विधान्.
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानो विद्धि राजसं यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पै च तत्तामसमुदाहृतं नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते मुक्तसङ्गो नहंवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारकर्ता सात्विक उच्यते रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तप्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतः श्रीविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय प्रवृत्त्यै च निवृत्त्यै च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षै च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मै च कार्यै चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसारुता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तै च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजं विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणाय च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः शमोदमस्तपश्चौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं शौर्यं तेजो धृतिर्द्राक्षै युद्धे चाप्यपलायनं
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं कृषिगौ रक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर्लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्ध्यै यथा विन्दति तच्छृणु यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिर्लभते परां भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरं सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद्वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुन्निच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत् ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु
मामेवैष्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन, न चाशुश्रूषवे वाच्यं न च माय्योऽभ्यसूयति। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति। भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः। न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्यप्रियतरो भुवि। अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः। ज्ञानयत्नेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः। श्रद्धावाननुसूयश्च शृणुयादपि यो नरः। सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा। कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय। अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव। सञ्जय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणं। व्यासप्रसादात् श्रुतवानेतद्गुह्यमहं परं। योगैयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं। राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतं। केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः। तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः। विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयोर्भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसहस्रायां संहितायां वैयासिक्यां भीष्मपर्वणि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीरस्तु। शुभं भवतु। अथ प्रथमोऽध्यायः। ॐ श्रीपरमात्मने नमः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः। मामकः पाण्डवश्चैव किमकुर्वत सञ्जय। हरि ओं तत्सत्। हरि ओं तत्सत्। हरि ओं तत्सत्। अथ अष्टादशोऽध्यायः। ॐ श्रीपरमात्मने नमः। अर्जुन उवाच 18वा अध्याय पहिली ओळ। पहिल्या ओळीतला पहिला शब्द संन्यासस्य आहे. पुढे न आहे, सच्या पुढे न आहे म्हणून वरती न लिहून घ्या.
पुढे जे अक्षर आहे न ते लिहून घ्या. संन्यासस्य. संन्यासस्य महाबाहो. संन्यासस्य महाबाहो. तत्त्वमिच्छामि वेदितुम्. तत्त्वमिच्छामि वेदितुम्. त्यागस्य च ऋषिकेश. त्यागस्य च ऋषिकेश. पृथक् केशिनिषूदन. इथे क ला क आहे हा. पृथक् केशिनिषूदन. संन्यासस्य महाबाहो. तत्त्वमिच्छामि वेदितुम्. संन्यासस्य महाबाहो. तत्त्वमिच्छामि वेदितुम्. त्यागस्य च ऋषिकेश. पृथक् केशिनिषूदन. त्यागस्य च ऋषिकेश. पृथक् केशिनिषूदन. दुसरा श्लोक. दुसऱ्या श्लोकातला बघायचं आता. काम्यानां. नावर अनुस्वार आहे, पुढे क आहे. वाङ्मयातला ड लिहा. नाच्या वरती वाङ्मयातला ड. नंतर पुढचा शब्द कर्मणा. णावर अनुस्वार आहे, पुढे न आहे, तिथे न लिहा. णावर अनुस्वार आहे, तिथे न. नंतर पुढे आहे संन्यासं. इथे क. संन्यासं. पुढे क आहे म्हणून वाङ्मयातला ड लिहायचं आहे. संन्यासं वाङ्मयातला ड. नंतर आहे विदुहू. इथे पहिला उकार करा. विदुहू. हला पहिला उकार. दुसरी ओळ. त्याग. दुसऱ्या ओळीमध्ये ग वर अनुस्वार आहे. सर्व कर्म फल त्याग. तिथे म लिहा. पुढे प आहे, प फ ब भ म म्हणून तिथे म लिहायचा. पुढचा आहे प्राहुस्त्यागौ. तिथे औ लिहा. पुढे व आहे, व लिहिला तरी चालेल. विचक्षणाः. तिथे हा लिहा. विचक्षणाः. तिथे हा लिहा. काम्यानां कर्मणान्यासौ. इथे औ लिहिलंय का. न्यास स वर अनुस्वार आहे, तिथे औ लिहा. काम्यानां कर्मणान्यासौ. काम्यानां कर्मणान्यासौ. संन्यासं कवयो विदुः. संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं.
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः प्राहुस्त्यागं विचक्षणाः काम्यानां कर्मणान्यासं सन्न्यासं कवयो विदुः काम्यानां कर्मणान्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः तिसरा श्लोक. त्याज्यन ज्यावर अनुस्वार आहे तिथे न लिहा. ज्यावर अनुस्वार आहे तिथे न लिहा. दुसरी ओळ. यज्ञ दान तपकर्म पच्या वरती क लिहा. विसर्गाच्या पुढचं अक्षर आपण लिहितो तिथे क लिहा. तप पच्या वरती क. त्याज्यन दोषवदित्तेके त्याज्यन दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति चापरे न त्याज्यमिति चापरे त्याज्यन दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः त्याज्यन दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति चापरे यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति चापरे. चौथा श्लोक. निश्चय तिथे यवर अनुस्वार आहे औल्या. पुढे श आहे शृणू श म्हणून औ लिहायचा. दुसऱ्या ओळीत त्रिविध धच्या इथे पुढे वरती स लिहा. त्रिविध स आहे पुढे धच्या वर स लिहा. निश्चयं शृणु मे तत्र निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम
त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र. आता इथे ही पहिली विलांटी आहे म्हणून गो दीर्घ करायचा, म्हणजे हीची पहिली विलांटी येईल. गो दीर्घ करा. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. त्रिविध संप्रकीर्तितः. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. पाचवा श्लोक. यज्ञ दान तप कर्म. तिथे पण वरती पच्या इथे वरती क लिहून घ्या. नंतर त्याज्यं जवर अनुस्वार आहे, पुढे क आहे म्हणजे वाङ्मयातला ड. त्याज्यं वाङ्मयातला ड. दुसरी ओळ दानन नवर अनुस्वार आहे, पुढे त आहे, न लिहा. यज्ञ दान तप कर्म. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञो दानं तपश्चैव. यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. पावनानि मनीषिणाम्. यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. अध्याय 18 6वा श्लोक. अध्याय 18 6वा श्लोक. पहिली ओळ बघा. संगन इथे न लिहा. तिथे न लिहायचं आहे. संगन पुढे त आहे. नंतर दुसऱ्या ओळीत निश्चितम
तवर अनुस्वार आहे तिथे म लिहा. निश्चितम तिथे म लिहायचं. एतान्यपि तु कर्माणि एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च संगं त्यक्त्वा फलानि च. कर्तव्यानीति मे पार्थो कर्तव्यानीति मे पार्थो निश्चितं मतमुत्तमम्. निश्चितं मतमुत्तमम्. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थो निश्चितं मतमुत्तमम्. कर्तव्यानीति मे पार्थो निश्चितं मतमुत्तमम्. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थो निश्चितं मतमुत्तमम्. सातवा श्लोक. आता मधला शब्द आहे संन्यासक, तिथे क लिहा. स च्या वरती क, नंतर स वर अनुस्वार आहे तिथे न लिहा. स वर अनुस्वार आहे तिथे न लिहा. नंतर संन्यासक तिथे वरती क लिहा. आता दुसरी ओळ. परित्यागस्तामस तिथे प लिहा. स चा विसर्ग आहे तिथे प लिहायचं आहे. नियतस्य तु संन्यासक नियतस्य तु संन्यासक कर्मणो नोपपद्यते. कर्मणो नोपपद्यते. मोहास्तस्य परित्यागस. अर्धा स आहे तिथे स्वल्पविराम करा. परित्यागस तो स पण म्हणायचं अर्धा स. मोहास्तस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. आता पुढे बघा. री पहिली आहे, की दुसरी आहे, ती पहिली आहे. म्हणून की दुसरी दीर्घ करायची म्हणजे पुढची ती ऱ्हस्व येईल. तामस परिकीर्तितः. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते.
नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते। मोहास्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः। मोहास्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः। 8वा श्लोक. पहिल्या ओळीत काही नाही आहे. दुसऱ्या ओळीत बघा, राजस स वर अनुस्वार आहे, तिथे न लिहा. राजसन तिथे न लिहा. नंतर त्यागन तिथे पण न लिहा. ग वर अनुस्वार आहे, पुढे न आहे, न लिहा. नंतर त्याग फल ल वर अनुस्वार आहे, पुढे ल आहे, म्हणजे ल वर अनुस्वार आहे, तिथे ल लिहा. दुःखमित्येव यत्कर्म, दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्, कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागन्, सकृत्वा राजसं त्यागन् नैव त्यागफलं लभेत. तिथे लचा उच्चार करायचा, फलल, आणि मग लभेत वाचायचं. नैव त्यागफलं लभेत. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागन् नैव त्यागफलं लभेत्. सकृत्वा राजसं त्यागन् नैव त्यागफलं लभेत्. 9वा श्लोक. पहिली ओळ. नियतं त वर अनुस्वार आहे, पुढे क आहे, म्हणजे क ख ग ग य. वाङ्मयातला ड. त वर अनुस्वार आहे, तिथे वाङ्मयातला ड लिहा. नंतर आहे संगन, तिथे न लिहा. दुसरी ओळ, पहिला शब्द न, संगन. नंतर फल ल वर अनुस्वार आहे, तिथे उलटा सी लिहा. फल ल वर अनुस्वार आहे, तिथे उलटा सी. नंतर त्याग, इथे गच्या इथे विसर्ग आहे, वरती स. कार्यमित्येव यत्कर्म, कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन, नियतं क्रियतेऽर्जुन. संगं त्यक्त्वा फलैश्चैव, संगं त्यक्त्वा फलैश्चैव
सत्यागः सात्विको मतः सत्यागः सात्विको मतः कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलैश्चैव सत्यागः सात्विको मतः संगं त्यक्त्वा फलैश्चैव सत्यागः सात्विको मतः दहावा श्लोक. न द्वेष्ट कुशलं लवर अनुस्वार आहे तिथे क लिहा, वाङ्मयातला ड लिहा. कुशलं तिथे वाङ्मयातला ड लिहा. दुसरी ओळ छिन्न संशयः तिथे औ लिहा, सवर अनुस्वार आहे औ लिहा. न द्वेष्ट कुशलं कर्म न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः मेधावी छिन्न संशयः न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः अध्याय 18 11 श्लोक. अध्याय 18 11 श्लोक. पहिली ओळ शक्यन तिथे न लिहायचे, शक्यन केवर अनुस्वार आहे न लिहा. नंतर त्यक्तू त्यक्तू त्यूवर अनुस्वार आहे तिथे वाङ्मयातला ड लिहा, पुढे क आहे. आता पहिल्या याच्यामध्ये बघा ही पहिली आहे त्यामुळे ती पटकन म्हणायची. नाही दोन्ही जोडून घ्यायचे. हां, नाही देह भृता शक्यन नाही देह भृता शक्यन
त्यक्तुं कर्माण्यशेषतः त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते स त्यागीत्यभिधीयते न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते बारावा श्लोक. अनिष्ट मिष्ट मिष्टच्या इथे वरती पुढे म आहे तिथे म लिहा. ष्टवर अनुस्वार आहे म लिहा. नंतर मिश्र श्रवर अनुस्वार आहे तिथे उलटा सी लिहा. छ छ ज ज य. त्रिविधं ते वाङ्मयातला ड लिहा. त्रिविधं. नंतर कर्मण फलम तिथे फ लिहा. फ प पचा पण उच्चार होऊ शकतो तिथे आपण जोडून घेताना. दुसरी ओळ भवत्य त्यागिनाम नाचे इथे म लिहा. नंतर पुढे स वर अनुस्वार आहे तिथे न लिहा. नंतर पुढे नावर अनुस्वार आहे तिथे वाङ्मयातला ड लिहा. नावर अनुस्वार आहे वाङ्मयातला ड लिहा. अनिष्टमिष्टं मिश्रैच अनिष्टमिष्टं मिश्रैच त्रिविधं कर्मणः फलम् त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् न तु सन्न्यासिनां क्वचित् अनिष्टमिष्टं मिश्रैच त्रिविधं कर्मणः फलम् अनिष्टमिष्टं मिश्रैच त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्
13वा श्लोक. कुठे काही खूण दिसत नाहीये. पंचैतानि महाबाहो पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. सिद्धये सर्वकर्मणाम्. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. 14वा श्लोक. अधिष्ठानन नवर अनुस्वार आहे तिथे न लिहा. नंतर करण नवर अनुस्वार आहे तिथे उलटा सी. णवर अनुस्वार आहे तिथे उलटा सी. नंतर दुसरी ओळ दैव ववर अनुस्वार आहे तिथे पण उलटा सी. अधिष्ठानं तथा कर्ता. अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधम्. करणै च पृथग्विधम्. विविधाश्च पृथक् चेष्टा. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पंचमम्. दैवै चैवात्र पंचमम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधम्. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पंचमम्.
विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पंचमम्. 15वा श्लोक. त्याच्यामध्ये दुसरी ओळ बघा. विपरीत तवर अनुस्वार आहे. औलिया नंतर पहिला शब्द राहिला न्याय्यं, तिथे पण औलिया. दोन्ही ठिकाणी औ लिहायचंय. शरीर पहिला शब्द बघा, शरीर री दुसरी आहे, त्यामुळे तशा प्रकारचा दीर्घ उच्चार करायचे. नंतर भीर यत कर्म, भीवर र लिहून घ्या. शरीर वांग मनो भीर्यत, शरीर वांग मनो भीर्यत. कर्म प्रारभते नरः, कर्म प्रारभते नरः. न्याय्यं वा विपरीतं वा, न्याय्यं वा विपरीतं वा. पंचैते तस्य हेतवः, पंचैते तस्य हेतवः. शरीर वांग मनो भीर्यत कर्म प्रारभते नरः. शरीर वांग मनो भीर्यत कर्म प्रारभते नरः. न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. अध्याय 18वा 16वा श्लोक. अध्याय 18वा 16वा श्लोक. पहिला शब्द तत्रैव, वर अनुस्वार आहे, तिथे औ करा. तत्रैव, तिथे औ लिहा. मधला शब्द आहे कर्तारम आत्मानं, न वर अनुस्वार आहे, वाङ्मयातला ड. न वर अनुस्वार आहे, वाङ्मयातला ड. नंतर ल वर अनुस्वार आहे, तिथे न. ल वर अनुस्वार, तिथे न. तत्रैवंसति कर्तार, रोच्या इथे स्वल्पविराम. तत्रैवंसति कर्तार मात्मानं केवलं तु यः, मात्मानं केवलं तु यः. पश्यत्यकृतबुद्धित्वान्, आता इथे डबल न आहे, एक न आधी घ्यायचा, एक न नंतर घ्यायचा. तिथे लिहून घ्या वाटल्यास. एक न वरती लिहा, एक न सच्या इथे लिहा आधी. पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः.
न स पश्यति दुर्मतिः। तत्रैवांसति कर्तारमात्मानं केवलं तु यः। तत्रैवांसति कर्तारमात्मानं केवलं तु यः। पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः। पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः। 17वा श्लोक. इथे दुसऱ्या ओळीत बघा, इमान लोकान. तर मावर अर्धचंद्रबिंदी आहे, तिथे ल लिहून घ्या. तिथे ल म्हणायचं आणि मग लोकान असं म्हणायचं. इथे पण डबल न आहे, दुसऱ्या ओळीत डबल न आहे. एक न आधी घ्यायचा, दुसरा न नंतर म्हणायचा. म्हणून हंतीच्या आधी एक न लिहा आणि डबल न आहे त्याच्यावरती एक न लिहा. यस्य नाहं कृतो भावो, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि स इमान् लोकान्, हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते, न हन्ति न निबध्यते. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते, हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. 18वा श्लोक. त्याच्यामध्ये ज्ञानन नवर अनुस्वार आहे, पुढे ज्ञ आहे, उलटा सी लिहा. नवर अनुस्वार आहे, उलटा सी. नंतर यवर अनुस्वार आहे, इथे म, ज्ञेयम. दुसरी ओळ त्रिविधक, तिथे क लिहा, पुढे क आहे, धच्या वरती क. ज्ञानैज्ञेयं परिज्ञाता, ज्ञानैज्ञेयं परिज्ञाता. त्रिविधा कर्मचोदना, त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति,
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः त्रिविधः कर्म संग्रहः ज्ञानैर्ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना ज्ञानैर्ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः 19वा श्लोक. ज्ञान अन्न वर्ण पुढे क आहे म्हणून वाङ्मयातला ड. बाकी कुठे काही दिसत नाहीये कुणा. ज्ञानं कर्म च कर्ता च ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथा वच्छृणुतान्यपि प्रोच्यते गुणसंख्याने यथा वच्छृणुतान्यपि विसावा श्लोक. मधला शब्द ये नैकम तिथे म लिहा. ये नैकम म लिहा. नंतर दुसरी ओळ अविभक्तौ तिथे औ लिहा. तज्ज्ञानौ तिथे पण औ लिहा. नवर अनुस्वार आहे औ लिहा. सर्वभूतेषु येनैकम् सर्वभूतेषु येनैकम् भावमव्ययमीक्षते भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्। अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्। अध्याय 18 21 श्लोक। अध्याय 18 21 श्लोक। त्याच्यामध्ये मधला शब्द आहे यज्ञानन, पहिली ओळ। तिथे यज्ञानन तिथे न लिहा, यज्ञानन न लिहायचे। दुसऱ्या ओळीत तज्ज्ञान न वर अनुस्वार आहे, पुढे व आहे, तिथे औ लिहा। पृथक्त्वेन तु यज्ञानन्, पृथक्त्वेन तु यज्ञानन् नानाभावान् पृथग्विधान्, नानाभावान् पृथग्विधान्। वेत्ति सर्वेषु भूतेषु, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि सात्राजसम्, तज्ज्ञानं विद्धि राजसम्। पृथक्त्वेन तु यज्ञानन् नानाभावान् पृथग्विधान्, पृथक्त्वेन तु यज्ञानन् नानाभावान् पृथग्विधान्। वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्। 22 श्लोक। त्याच्यामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये बघा, वदल्प, पहिला शब्द वदल्प, प वर अनुस्वार आहे, तिथे उलटा सी लिहा। यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्, नच्या इथे स्वल्पविराम। यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्, आता इथे कृत्स्न तो शब्द बरोबर आला पाहिजे, आधी त मग स मग न। यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम्, कार्ये सक्तमहेतुकम्। अतत्वार्थवदल्पै च, अतत्वार्थवदल्पै च तत्तामसमुदाहृतम्, तत्तामसमुदाहृतम्।
यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पै च तत्तामसमुदाहृतम् अतत्त्वार्थवदल्पै च तत्तामसमुदाहृतम् तेविसावा श्लोक. पहिला शब्द आहे नियत, तिथे औ करा. तवर अनुस्वार आहे, तिथे औ करा. नंतर आहे द्वेषत. द्वेषत तिथे पुढे क आहे, वरती क लिहा. नियतं संगरहित, तच्या इथे स्वल्पविराम. नियतं संगरहित मरागद्वेषतकृतम् मरागद्वेषतकृतम् अफलप्रेप्सुना कर्म अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते यत्तत् सात्विकमुच्यते नियतं संगरहितमरागद्वेषतकृतम् नियतं संगरहितमरागद्वेषतकृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. 24वा श्लोक. त्याच्यामध्ये दुसरी ओळ बघा, बहुलाया स्ववर अनुस्वार आहे, तिथे न लिहा. बहुलाया स्ववर अनुस्वार आहे, तिथे न लिहा. यत्तु कामेप्सुना कर्म यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् क्रियते बहुलायासन्. कल पहिले विलांटे, त्यामुळे पटकन म्हणायचे. तद्राजसमुदाहृतम् तद्राजसमुदाहृतम् यत्
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राजसमुदाहृतम् क्रियते बहुलायासन् तद्राजसमुदाहृतम् 25वा श्लोक. अनुबंध धवर अनुस्वार आहे तिथे वाङ्मयातला ड. धवर अनुस्वार आहे तिथे वाङ्मयातला ड. क्षयौ यवर अनुस्वार आहे तिथे औ. नंतर हिंसा हीवर अनुस्वार आहे तिथे वल्या. अनुबंधं क्षयं हिंसा साचे इथे स्वल्पविराम. अनुबंधं क्षयं हिंसा मनवेक्ष च पौरुषम्. मनवेक्ष च पौरुषम्. मोहादारभ्यते कर्म मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. तामसमुच्यते. आता हे बघा इथे यत्तत म्हणजे त डबल त आहे. नंतर यत्तत तामस म्हणजे तो त पण इकडे आला डबल त आहे इथे. यत्तत तामसमुच्यते. अनुबंधं क्षयं हिंसा मनवेक्ष च पौरुषम्. मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. अध्याय 18वा 26वा श्लोक. अध्याय 18वा 26वा श्लोक. पहिली ओळ 26व्या श्लोकाची वर अनुस्वार आहे तिथे व लिहा. पुढे व आहे हवर अनुस्वार आहे तिथे व लिहा. नंतर दुसऱ्या ओळीत निर्विकार तिथे क आहे तिथे वरती क लिहा. आता दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या शब्दामध्ये 2 रकार आहेत निर्विकार. मग ध्योवर लिहा. ध्योच्या वरती र लिहा. ध्येच्या वरती र लिहा. आता नीच्या वरती रकार आहे पुढेही रकार आहे तिथे आपला र आपोआप येणारच आहे. मुक्त संगो नहवादी. मुक्त संगो नहवादी. धृत्यात्मविमूढो
धृत्युत्साहसमन्वितः धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारक दोन्ही विलांट्य पहिले आहे, उकार पहिले आहे. दोन्ही इथे चारही विलांट्य पहिले आहेत बघा पहिल्या शब्दात. सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारक सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारक कर्ता सात्विक उच्यते. कर्ता सात्विक उच्यते. मुक्तसंगो नहवादी धृत्युत्साहसमन्वितः मुक्तसंगो नहवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारक कर्ता सात्विक उच्यते. सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारक कर्ता सात्विक उच्यते. 27वा श्लोक. पहिली ओळ बघा, त्याच्यामध्ये तिसरा शब्द हिंसात्मको, ते हीवर अनुस्वार आहे तिथे व लिहा. नंतर शुची ही, तिथे पहिली ही लिहा. हला पहिले विलांटी ही. नंतर दुसरी ओळ हर्ष शोकान्वितक करता, अन्वित तिथे वरती क लिहा, तच्या वरती क. नंतर राजस आहे तिथे प लिहा, सच्या वरती प. रागी कर्म फल प्रेप्सुर, आता प्रेप्सूच्या इथे वरती र लिहा, सूच्या वरती र. मग इथे स्वल्पविराम करा, लच्या आधी स्वल्पविराम करा. रागी कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः. रागी कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः. हर्ष शोकान्वितः कर्ता, हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः, राजसः परिकीर्तितः. रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः.
रागी कर्म फलप्रेप्सोर्लुब्धो हिंसात्मको शुचिः। हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः। हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः। 28वा श्लोक, पहिली ओळ. अयुक्त तिथे प लिहा, तच्या वरती प. नंतर आहे प्राकृतस, तिथे स लिहा, तच्या वरती स. पुढे आहे स्तब्धस, तिथे वरती श लिहा, पुढे श आहे. ध त्याच्यावरती श. अयुक्त प्राकृतस्तब्धस. अयुक्त प्राकृतस्तब्धस. षठो नैष्कृतिको लसः. षठो नैष्कृतिको लसः. विषादी दीर्घसूत्री च. विषादी दीर्घसूत्री च. कर्ता तामस उच्यते. कर्ता तामस उच्यते. अयुक्त प्राकृतस्तब्धः षठो नैष्कृतिको लसः. अयुक्त प्राकृतस्तब्धः षठो नैष्कृतिको लसः. विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. 29वा श्लोक, पहिली ओळ. बुद्धेर भेदन, तिथे न लिहा. बुद्धेर भेदन, तिथे न लिहा. नंतर आहे गुणत श्रीविध, धवर अनुस्वार आहे, तिथे औ लिहा. श्रीविधौ, तिथे औ लिहा. बुद्धेर भेदन धृतेश्चैव. बुद्धेर भेदन धृतेश्चैव. गुणतस्त्रिविधौ शृणु. गुणतस्त्रिविधौ शृणु. प्रोच्यमानमशेषेण.
प्रोच्यमानमशेषेण, दोन्ही श आहे त्यांचे उच्चार व्यवस्थित करायचे. पृथक्त्वेन धनंजय, पृथक्त्वेन धनंजय. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु. प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. तिसावा श्लोक, पहिली ओळ. पहिल्या ओळीत आहे बघा, प्रवृत्ती तीवर अनुस्वार आहे तिथे उलटा सी. दुसरं आहे निवृत्ती, त्याच्यावर पण टिंब आहे तिथे उलटा सी. दुसरी ओळ बंधम, तिथे म लिहा, बंधम म लिहा. नंतर मोक्ष, क्षवर अनुस्वार आहे तिथे उलटा सी लिहा, मोक्षैच उलटा सी. नंतर बुद्धी, बुद्धीस त्यावरती स लिहा, पुढे स आहे म्हणजे स अक्षर लिहा. प्रवृत्त्यैच निवृत्त्यैच, प्रवृत्त्यैच निवृत्त्यैच. कार्याकार्ये भयाभये, कार्याकार्ये भयाभये. बंधं मोक्षैच या वेत्ति, बंधं मोक्षैच या वेत्ति. बुद्धिः सा पार्थ सात्विकी, बुद्धिः सा पार्थ सात्विकी. प्रवृत्त्यैच निवृत्त्यैच कार्याकार्ये भयाभये. प्रवृत्त्यैच निवृत्त्यैच कार्याकार्ये भयाभये. बंधं मोक्षैच या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. बंधं मोक्षैच या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. अध्याय 18 31 श्लोक. अध्याय 18 31 श्लोक. पहिली ओळ धर्म, पहिल्या ओळीमध्ये धर्मामध्ये
अनुस्वार आहे तिथे उलटा सी लिहा. धर्मं म मध्ये टिंब आहे तिथे उलटा सी. नंतर पुढचा शब्द कार्य, य मध्ये वरती रकार आहे टिंब आहे तिथे पण उलटा सी. आणि दुसरी ओळ आहे तिथे बुद्धी, बुद्धीच्या पुढे वरती लिहा स. बुद्धी धीच्या वरती स. यया धर्मम् अधर्मै च, यया धर्मम् अधर्मै च, कार्यै चाकार्यमेव च, कार्यै चाकार्यमेव च. अयथावत् प्रजानाति, अयथावत् प्रजानाति, बुद्धिः सा पार्थ राजसी, बुद्धिः सा पार्थ राजसी. यया धर्ममधर्मै च, कार्यै चाकार्यमेव च. यया धर्ममधर्मै च, कार्यै चाकार्यमेव च. अयथावत् प्रजानाति, बुद्धिः सा पार्थ राजसी. अयथावत् प्रजानाति, बुद्धिः सा पार्थ राजसी. बत्तीसावा श्लोक. पहिला शब्द अधर्म, तिथे वरती टिंब आहे तिथे न लिहा, पुढे ध आहे त थ द ध, तो तिथे त्या गटातला न लिहा. नंतर दुसरी ओळ सर्वार्थान विपरीतांश्च, तावर अनुस्वार आहे तिथे व लिहा. नंतर परत बुद्धी तिथे वरती स लिहा. अधर्मं धर्ममिति या, अधर्मं धर्ममिति या, मन्यते तमसावृता, मन्यते तमसावृता. सर्वार्थान विपरीतांश्च, सर्वार्थान विपरीतांश्च, बुद्धिः सा पार्थ तामसी, बुद्धिः सा पार्थ तामसी. अधर्मं धर्ममिति या, मन्यते तमसावृता,
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी। सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी। तेहतीसावा श्लोक. शेवटचा शब्द बघा पहिल्या ओळीतला. मन प्राणेंद्रिय क्रिया हा. तिथे मन, तिथे प लिहा. मनाच्या इथे प. क्रिया हा, यानंतर हा लिहा. पुढची ओळ धृती. दुसऱ्या ओळीमध्ये धृती, तिथे स लिहा. धृती स आहे, तिथे तीच्या इथे स लिहा. धृत्यायया धारयते. धृत्यायया धारयते. मन प्राणेंद्रिय क्रियाः. मन प्राणेंद्रिय क्रियाः. योगेन व्यभिचारिण्या. योगेन व्यभिचारिण्या. धृतिः सा पार्थ सात्विकी. धृतिः सा पार्थ सात्विकी. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रियाः. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रियाः. योगेन व्यभिचारिण्या. धृतिः सा पार्थ सात्विकी. योगेन व्यभिचारिण्या. धृतिः सा पार्थ सात्विकी. 34वा श्लोक. त्याच्यामध्ये दुसरी ओळ धृती, तिथे पुढे स आहे, तिथे स लिहून घ्या. यया तु धर्म कामार्थान. यया तु धर्म कामार्थान. धृत्या धारयतेऽर्जुन. धृत्या धारयतेऽर्जुन. प्रसंगेन फलाकांक्षी. प्रसंगेन फलाकांक्षी. धृतिः सा पार्थ राजसी.
धृतिः सा पार्थराजसी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थराजसी प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थराजसी पस्तीसावा श्लोक. यया स्वप्नम, दुसरा शब्द बघा स्वप्नम, तिथे मल्या स्वप्नम. नंतर भय, यवर अनुस्वार आहे तिथे औल्या, यवर अनुस्वार आहे औल्या. नंतर शोक, कवर अनुस्वार आहे तिथे वल्या. नंतर विषाद, दवर अनुस्वार आहे पुढे म आहे तिथे मल्या. दुसरी ओळ धृती, धृतीच्या पुढे स लिहावरती. यया स्वप्नं भयं शोकं यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी धृतिः सा पार्थतामसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी